सौंदती इथल्या रेणुका देवीची यात्रा 15 डिसेंबरला होतीये। या यात्रेसाठी एसटीच्या कोल्हापूर विभागानं 150 गाड्यांची व्यवस्था केली आहे। यात्रेकरूंकडील सामानाची वाहतूक करणं सोयीचं व्हावं यासाठी एसटी प्रशासनानं लगेज कॅरियरची व्यवस्था असणाऱ्या गाड्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होतीये। एसटीकडून लगेज कॅरियर युक्त गाड्या उपलब्ध होत नसतील तर यात्रेकरूंना सामानाच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करावी लागते। त्यामुळे एसटी प्रशासनानं लगेज कॅरियर बाबत एसटी प्रशासन नेमका काय निर्णय घेणार आहे हे स्पष्ट करावं अशी मागणी होतीये। यावर विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी लगेज कॅरियरची सोय असणाऱ्या गाड्या कमी आहेत, त्यामुळे सर्व यात्रेकरूंना अशा गाड्या उपलब्ध करून देणं शक्य नसल्यामुळे 3 ते 5 गाड्यांमागं एक लगेज कॅरियर असणारी गाडी उपलब्ध करून देण्यासाठी एसटी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं सांगितलं। चालू वर्षाच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दिनांक 11 ते 16 या तारखेमध्ये सौंदती यात्रेसाठी कोल्हापूर विभागामार्फत गाड्या येणार आहे। दिनांक 15 डिसेंबर रोजी सौंदती यात्रा आहे। या यात्रेसाठी गतवर्षी 148 बसेस दिलेल्या होत्या। यावर्षी 150 बसेसचं नियोजन करण्यात आले। तसेच या बसेस पुरवताना भाविकांची मागणी लगेज कॅरियरच्या गाड्यांची आहे। आम्ही 3 ते 5 गाड्यांमध्ये एक गाडी लगेज कॅरियरची देण्याचा प्रयत्न करत आहोत। या यात्रेसाठी कोल्हापूर विभाग जिल्ह्याबाहेरील गाड्या सुद्धा मागवणार आहेत। मागील वर्षी सौंदती यात्रेसाठी 148 गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। यामधून एसटी प्रशासनाला सुमारे 35 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं। यावर्षीच्या यात्रेसाठी आतापर्यंत संभाजीनगर आगाराकडे 6 गाड्यांची नोंद झाली आहे।